बातमी लातूरमधून लातूर पोलिसांमध्ये अंतर्गत राजकारण बघायला मिळतंय। बेकायदेशीरपणे फोनचा तपशील हा काढलेला आहे। बेकायदा सीडीआर काढणारा हवालदार याला निलंबित केलंय। गांधी चौक पोलीस ठाण्यातील रमेश नामदास याला सुद्धा निलंबित केले गेले। या गंभीर प्रकरणाची तत्काळ दखल घेत लातूरचे पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांनी गांधी चौक पोलीस ठाण्यातील पोलीस हवालदार रमेश नामदास याला निलंबित केले। या निलंबनाच्या कारवाईमुळे संपूर्ण पोलीस दलामध्ये एकच खळबळ ही उडाली आहे। या सर्वांच्या स्वाक्षरीने आणि यांच्या मान्यतेने तो सीडीआर काढला गेला। मग असा प्रकार ह्या सतत होतो का किंवा सतत घडत असल्यास याची चौकशी देखील होणं अपेक्षित आहे। हा अतिशय गंभीर प्रकार असून आणि ह्याच्यामध्ये संबंधित पीएसआय असेल किंवा ह्याच्यापूर्वी ज्यांचे कुणाचे असे विनापरवानगी किंवा गैरवापर करण्याच्या उद्देशाने सीडीआर काढले त्यांच्या गोपनीयतेचा भंग झाल्याचं स्पष्टपणे निदर्शनास येत आहे। अधिक माहिती घेऊया, आपले प्रतिनिधी अजय घोडके आपल्या सोबत जोडलेले आहेत। अजय, हा बेकायदेशीरपणे सीडीआर काढला गेलेला आहे, हा प्रकार याआधी लक्षात कसा आला नाही आणि आता निलंबनाची कारवाई केली आहे, मात्र आणखीन काय या संदर्भात माहिती समोर येते आहे? जगदीश, आपण जर पाहिलं तर या ठिकाणी अत्यंत खळबळजनक आणि तेवढाच धक्कादायक प्रकार लातूरच्या पोलीस दलामध्ये या ठिकाणी घडलेला आहे। लातूर पोलीस दलामध्ये कार्यरत असलेल्या एका पोलीस उपनिरीक्षक अर्थात पीएसआय दर्जाच्या अधिकाऱ्याचा त्याचा गुन्ह्याशी काही संबंध नसताना गांधी चौक पोलीस स्टेशनच्या दप्तरी असलेल्या एका अपहरणाच्या गुन्ह्यामध्ये त्यांच्या मोबाईल नंबर त्या ठिकाणी समाविष्ट करून आणि तो आरोपीचा नातेवाईक असल्याचे असे दाखवून त्यांचा सीडीआर काढून तो सीडीआर एका खासगी व्यक्तीला देण्यात आल्याचा एक धक्कादायक प्रकार गांधी चौक पोलीस स्टेशन मध्ये घडलेला आहे। एकंदरीत आपण जर पाहिलं तर रमेश नामदास नावाचा हा जो गांधी चौक पोलीस ठाण्याचा जो पोलीस हवालदार आहे याला पोलीस अधीक्षकांनी या ठिकाणी निलंबित केलेला आहे। परंतु गांधी चौक पोलीस स्टेशनचे जे पोलीस निरीक्षक आहेत रिजित वाड आणि त्यांच्यानंतर त्यांना या सगळ्या सीडीआर प्रकरणामध्ये परवानगी देणारे जे वरिष्ठ अधिकारी आहेत, मग डीवायएसपी असतील लातूर शहराचे आणि ऍडिशनल एसपी असतील, यांनी याला परवानगी दिल्याच्या नंतर हे सगळं प्रकरण या ठिकाणी हा सीडीआर काढण्यात आलेला आहे। कंपनीकडे सीडीआर मागून घेण्यात आला आणि त्रयस्थ व्यक्तीला देण्यात आलेला आहे। एकंदरीत आपण जर पाहिलं तर या ठिकाणी हे अत्यंत गंभीर प्रकार आहे की लातूर पोलीस हे लातूर पोलीस दलामध्ये कार्यरत असलेल्या एका पीएसआय दर्जाच्या अधिकाऱ्याचा सीडीआर काढतात आणि तो त्रयस्थ व्यक्तीला देतात। आता एकंदरीत आपण जर पाहिलं तर या संदर्भात अत्यंत गोपनीय पद्धतीने हे सर्व लातूर पोलिसांची कारवाई सुरू होती, परंतु जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीने या संदर्भातलं वार्तांकन करण्यासाठी माहिती घेण्याचा प्रयत्न केला। त्यावेळेस लातूरच्या स्थानिक गुन्हे शाखेचे जे पोलीस निरीक्षक आहेत सुधाकर बावकर यांनी प्रतिनिधीला या ठिकाणी वारंवार फोन करून मला भेटायला या अशा पद्धतीचा या ठिकाणी त्यांनी दबाव टाकला आणि नाही भेटायला गेल्याच्या नंतर त्या ठिकाणी धमकीवजा इशारा सुद्धा त्यांनी दिला। या अत्यंत गंभीर बाब आहे, माध्यमांच्या प्रतिनिधींना सुद्धा त्या ठिकाणी वार्तांकन ही गंभीर बाब समोर आलेली आहे आणि आता पोलीस या प्रकरणी अधिकचा तपास करतायत। तर आपले सर्व प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले होते, सर्व प्रतिनिधींचे धन्यवाद।